मी आयुष्यामध्ये माणसं ओळखायला चुकलो. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक. त्याचं प्रायचित्त मी भोगतो. आय टी हब आपण 10 वेळा ओरडत असतो, पण कुणी आणलं हो हे आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडीत IT हब आणलं. तिथं साखर कारखाना होणार होता, तो शिफ्ट केला. 2017 17 नंतर अशी परिस्थिती झाली की तू हा भाग घे, मी हा भाग घेतो. मस्त नियोजनबद्ध सराईत असतो ना गुन्हेगार एखादा, सराईतपणे सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आता तुमच्या सोबत जे मंडळी राजकारणात होते, तुमचे सिनियर असतील, काही ज्युनियर असतील, आपले श्रीरंगाप्पा बारणे असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, हे तुमच्या सोबतची मंडळी आहे. ते खासदार झालेत, लक्ष्मणभाऊ आमदार झाले, आता दिवंगत लक्ष्मणभाऊ. तर भाऊसाहेब भोईरांचं काय चुकलं हो? पण आता खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडकरांना वाटतंय की अजितदादाशिवाय पर्याय नाही, कारण का जे झालेली चूक पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये. तिथं खूप म्हणजे लॉबिंग आमच्या काँग्रेस पक्षामध्ये, आणि मला ते सवय नाही लॉबिंग करायची. तोही दुर्गुण असेल माझा, जो चांगला गुण आहे याच्यातला भाग नाही. त्या गुणामुळं देखील मला काहीच मिळालं नाही. फालतू बोलणारे असतात की जर काही दिशाहीन असतात, आणि जे बोलतात, आता मोदी साहेब बोलतात ना, ते करतात ना, म्हणून त्यांची उत्तम भाषणं होतात. देवेंद्रजी फडणवीस पण बोलतात, अजितदादा रांगडे आहेत, आगळ पगळ आहेत, पण विकास करतो ना माणूस. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चर्चेतील नगरसेवक असतील, इच्छुक आणि नव्याने जे निवडणुकीला सामोरे जात आहेत असे चर्चेतील नावं, त्यांची आपण पॉडकास्ट करतो, मुलाखती करतो आणि त्यांचा अजेंडा, व्हिजन हे जाणून घेतो. शिवाय त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर आपण प्रकाश टाकतोय. आज माझ्यासोबत पिंपरी चिंचवडमधील प्रभाग 17मधून जे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांचा परिचय मला कदाचित करून देण्याची गरज नाही. फ्रेममध्ये त्यांना तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच त्यांचं नाव समोर येईल. ते भाऊसाहेब भोईर माझ्यासोबत आहेत, ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकारण पाहिलेले, राजकारणी पाहिलेले आहेत. रामकृष्ण मोरे असतील, त्यांच्यापासून ते आत्तापर्यंत त्यांनी अनेक अशा निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आणि भाऊसाहेब भोईर यांच्यासाठी काही असं फार नव्याने सांगण्यासारखं असं काही नाही आहे. एक सुसंस्कृत राजकारणी, एकनिष्ठ आणि शिस्तबद्ध अशी त्यांची कारकीर्द आत्तापर्यंत राहिलेली आहे. ते सध्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्याशी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि इतर काही प्रश्नांवर मी प्रकाश टाकणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत. सध्या मी प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांचा उल्लेख केला, ते आत्तापर्यंत 2026मध्ये आपण बोलतो आहे. तर आत्ता जे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे त्यावरच मला बोलायचं आहे. काय सुरू आहे सध्या तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये? प्रथम तर लेट्सअप मराठी या न्यूज चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला माझं व्यक्त होण्यासाठी एक जागा दिली. मी खूप भाग्यवान आहे की मी अतिशय लहान वयात निवडून आल्यानंतर 23व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वात तरुण नगरसेवक म्हणून त्यावेळेस माझी नोंद झाली. परंतु तो जो कालखंड होता की माझ्या वडिलांच्या वयांच्या लोकांबरोबर मी नगरसेवक म्हणून बसलो. त्यामुळं तो एक स्तर होता, माझा एक स्तर होता, आणि रामकृष्णजी मोरेंचं नेतृत्व होतं. एक म्हणजे जे आत्ता चाललेलं आहे की नगरसेवक म्हणजे अर्थकारणाच्या माध्यमातून राजकारण, ती एक सायकल सुरू झालेली आहे. आणि प्रतिष्ठा भ्रष्टाचाराच्याच माध्यमातून मिळते, हे त्यावेळेस आमच्या कधी स्वप्नातही यायचं नाही. रामकृष्णजी मोरे म्हणायचे, मला सुरुवातीलाच सांगितलं की उत्तम राजकारणी व्हायचं असेल तर पहिला उत्तम व्यावसायिक हो, तर तू वाम मार्गाला जाणार नाहीस. ते काही असे संस्कार असतात, ते मला आजही त्याचे मी पथ्य पाळलेले आहेत. लहान वयात बिघडायचं वय होतं, त्यावेळेस नाही बिघडलं होतं, आता तो विषय संपत. परंतु एक ठीक आहे, स्थित्यंतर होत असतात, निसर्ग नियमाप्रमाणे बदल होत असतात, पण ते बदल अशा पद्धतीने होतील, हे इतके घातक होतील, हे मला कधी स्वप्नातही वाटलं नाही. पण आता ज्या प्रकारे टीका टिप्पणी चाललेली आहे, जो स्तर सध्या चर्चेला जातोय, त्याबद्दल काय? हे बघा, एक तर टीकेला सुद्धा लोक गांभीर्याने कोणती टीका घेतात, ज्यावेळेस राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करतात, किंवा ज्या वयाचं वय आहे त्या वयानुसार त्या कालखंडातल्याच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं हे योग्य असतं. बरोबर. पण अजितदादांवर टीका करायला म्हणजे स्थानिक आमदारांच्या माध्यमातून व्यक्त होणं, अहो तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत,
हे जे सुसंस्कृतपणा जो आहे, त्यांनी जर कान उपटले, त्यांनी टीका केली, त्यांचा तो अधिकार आहे, ते राष्ट्रीय नेते आहेत आता. पण आमच्यासारख्या पिढीनं त्यांच्यावर टीका करणं हे म्हणजे लोकांना पण पटणार नाही. म्हणजे हे सांगतात की मग याचा अर्थ कोणतरी त्यांच्याकडून बोलून घेत आहे, बरं. असंही असू शकतं. निवडणूक आहे. आता तुम्ही बोलत असताना बरंच म्हणजे राजकारणात कशासाठी आलो किंवा काय आला असं तुम्ही उल्लेख केला. काय आहे तुमच्यासाठी राजकारण? राजकारण हे माझ्यासाठी उत्तम उत्तम समाजकारण आहे. त्याचं कारण की राजकारणाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून तुम्हाला जी गोष्ट साध्य करायची. आता उदाहरणार्थ मला नाट्यक्षेत्राची आवड, मी लहानपणापासून इयत्ता 4थीपासून नाटकाची आवड आहे. माझ्या वडिलांनी मला चित्रपटाला कधी नेलं नाही, नाटक बघायला नेलं. लोकांना वाटतं की नाट्य परिषदेचा याचा संबंध काय, पण तो माझा बालकडू मला वडिलांनी दिलेले होते ते. परंतु हे मग राजकारणात सत्ता असेल तर ह्या कलाक्षेत्राच्या माध्यमातून काहीतरी सुसंस्कृत समाज बनवण्यासाठी किंवा किमान आपले साहित्यिक मिलिंद जोशी एक सुंदर वाक्य बोलले की राजकारण्यांशी सांस्कृतिक क्षेत्राशी तुटत चाललेली नाळ म्हणजेच राजकारणी असंवेदनशील होत चाललेले आहेत. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे ताल तोल लय याचं भान आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये कधी येतं? त्यामुळे तुम्ही चांगल्या लोकांशी बसता, उठता, उत्तम गाणी ऐकता, उत्तम वाचन करता, उत्तम विचारवंतांच्या सहवास तुम्हाला मिळतो. संतांचे विचार नुसते ज्ञानबा तुकाराम म्हणून उपयोग नाही, त्याचे जे त्या ठिकाणचे त्यांचे जे विचार होते, हे सगळं कृतिशीलतेचं द्योतक आहे, कृतिशीलतेचं पाहिजे ते कधी. परंतु आता ते काय, असं मला असं वाटतं की ते पाठीमागं पडत चाललेलं आणि सत्तेला कमी कष्टामध्ये सत्ता मिळवायचं ते एक नवीन यंत्र आलेलं आहे की काही लोक त्याच्यात यशस्वी झाली, त्याचं अनुकरण ही नवीन पिढी करते काही, की म्हणजे प्रचंड अर्थकारणाच्या माध्यमातून पटकन मोठं होणं. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, माझा अनुभव आणि विशेषतः मागच्या इतिहासाची पानं जर उघडली तर सत्तेला किंवा यशाला शॉर्टकट नाही. मी असेही लोक अशा माध्यमातून पुढे आलेले, त्यांचं कट लगेच झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे काय भारी आहे हा, यांनी काय लगेच विजय मिळवला, अरे ठीक आहे, ते तात्पुरतं असतं. असे किती लोक, आता इंदिरा गांधींचा प्रभाव करणाऱ्या माणसाचं नाव तरी माहिती आहे का कोणाला? आलं का तुमच्या लक्षात? त्यामुळं असं काही नाही एखाद्या दिवशी लॉटरी लागते म्हणून काय आपण खूप मोठे समाजसेवक होतो असं भाग नाही. पण आत्ताचे जे भंपकपणा चाललाय राजकारणामध्ये, कोणी उठतं काही बोलतं, त्यामुळे कुठेतरी सुसंस्कृतपणा तुम्ही ठेवलेला आहे. माझ्या तरी आत्तापर्यंत ऐकिवात असं नाही की भाऊसाहेब बोरांनी अशा पद्धतीचा कोणाला तरी शब्द वापरला. पण हा तुमचा सुसंस्कृतपणा तुमच्यासाठी अडसर ठरतोय? हो, 100%. कारण का लोकांना वाटतं म्हणजे कधी कधी आधीच अतिसौजन्यपणा देखील दुबळेपणा ठरतो. पण मला असं वाटतं की आपली जो स्तर असतो ना, तुम्ही बसता कोणाबरोबर, उठता कोणाबरोबर, ह्यावर फार तुमचं जीवनमान दिशाहीन किंवा दिशा देणारं ठरतं. माझं भाग्यच एवढं मोठं आहे की मी हृदयनाथ मंगेशकर जे असतील, कैलासवासी रामचंद्रजी, संत साहित्याचे गाड्या अभ्यासक रामचंद्र देखणे असतील, राम शेवाळकर जे असतील, खमू शिंदे असतील, रामदास फुटाणे सर असतील, म्हणजे इतकी मोठी मोठी लोक त्यांच्या वैचारिक सहवासात बसल्यानंतर मी जर काही चुकीचं असं काहीतरी वागलो तर त्यांच्यामध्ये माझी प्रतिमा काय राहील? सुंदर वाचन करणं, सुंदर लोकांशी चर्चा करणं. एखादा गायक बसला, मी आता अवधूत गुप्ते माझे चांगले मित्र आहेत, तर आम्ही गाण्यावर चर्चा करतो. साहित्यातला माणूस भेटला तर आम्ही, कवी भेटला तर काव्यावरच बात करतो. मग मला काय माहीत होतं संत कवी, तंत कवी, पंत कवी आणि आधुनिक युगाचे कुसुमाग्रजांपासून सुरू झालेले कवींचे प्रकार हे आहेत. आपण फक्त कविता ऐकतो. पण मला असं वाटतं की मला त्रास राजकीय होतो. राजकारण म्हणजे तरी काय? तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे तुमची ओळख होते का? त्या पलीकडे देखील ओळखी करण्याचं माध्यम आहे. मग असं स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्यजी टिळक ही माणसं काय कुठं पंतप्रधान होते, काय गृहमंत्री होते? पण त्यांची पूजा होते, त्यांचेच पुतळे सरकारी खर्चाने उभारले जातात. मग तुम्ही करतो तो सिद्ध करा ना. पण यांना भीती आहे, आम्ही ते सिद्ध करू शकत नाही. आता अर्थकारण आम्ही गब्बर झालेलो आहे, त्यामुळे ह्याच मार्गाने आम्हाला भ्रष्ट मार्गानेच मोठं व्हायचं असा एक ट्रेंड सुरू झालेला आहे. आता एक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे जी आता लोप पावत चाललेली, ते धोकादायक आहे. पुण्याची एक राजकीय संस्कृती, त्याच्याबद्दल चर्चा केली जाते. तशीच एक पिंपरी चिंचवडची पण एक राजकीय संस्कृती होती, प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेब असतील तेव्हापासून. तर आता काय बदलत चाललंय बरं तेव्हाचं आणि आत्ताचं? खरं सांगू का, कॅप्टन बदलला की सर्वच संघ हा हे होतो. रामकृष्णजी मोरेंचा एक वेगळा होरा होता संघटनात्मक सांस्कृतिक क्षेत्राशी. अजितदादा हे वेगळंच रसायन आहे. अजितदादांना
ठीक आहे तू करतोस ना, तुला मी मदत करतो. ते असं नाही म्हणणार. म्हणजे मी नाट्यसंमेलन करतो ना भाऊसाहेब, तुला सगळी मदत करतो मी. पण त्यांचं एकच, माझं शहर सुंदर झालं पाहिजे, माझं शहर झपाट्यानं विकसित झालं पाहिजे, माझ्या शहरामध्ये चांगले चांगले हब्स झाले पाहिजे, शैक्षणिक हब असेल. आता मी आदरणीय पवार साहेबांचे आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल. म्हणजे आमची युती आहे म्हणून पण नाही, ते मान्यच करायला लागतं. अण्णासाहेब मगरांनी इंडस्ट्री आणले ते मान्यच करावं लागणार ना, ते नाकारून कोण चालणार आहे. तसं पवार साहेबांनी, तुम्ही मला सांगा, आय टी हब आपण 10 वेळा ओरडत असतो, पण कुणी आणलं हो हे आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडीत IT हब आणलं. तिथं साखर कारखाना होणार होता, तो शिफ्ट केला. आणि आज IT मुळे संपूर्ण जगामध्ये हिंजवडीची ओळख झाली. ते केवळ याच्यामुळं. प्रश्न असा येतो की कालांतरानं 2017मध्ये अजितदादांचा अंकुश होता. नगरसेवक त्यांना विचारून करायचे, नगरसेवकांवर त्यांचा दबाव होता. दबाव म्हणजे चुकीच्या कामाचा दबाव. आता इथं काय, त्या 2017मध्ये 17 नंतर अशी परिस्थिती झाली की तू हा भाग घे, मी हा भाग घेतो. आणि मस्त नियोजनबद्ध सराईत असतो ना गुन्हेगार एखादा, सराईतपणे सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आता पहिल्यांदा भिकेचे डोळे लागलेत महानगरपालिकेला, पहिल्यांदा कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे. आधी काय होतं? आधी ठेवी होत्या. आता तुम्हाला 17च्या नंतर बोलताय तुम्ही, 17च्या नंतरच्या याच्यावर तुम्ही भाष्य करताय. 17च्या आधी कसं होतं? 17च्या अगोदर ठेवी शिल्लक होत्या ना. कधी कर्ज घेतलंय? कधी सांगा, दाखवा मला, पुरावे आहेत ना. हे काय मी जे बोलतोय हे कागदावरचं बोलतोय, असं कधीच झालेलं नाही. तुमचं बजेट आहे, बजेटच्या तरतुदीनुसार जेवढं झेपल तेवढं वर्षाचं बजेट ते करणार. बाबा आता आपण 200-300 कोटीचंच आपण स्थापत्य करू शकतो. पाण्याच्या संदर्भात नेहमी तूट असते. तूट किती? 100-125 कोटी, 30% चोरी आहे. ते 100-125 कोटीचे तूट असते. तर तुटीचं प्रमाण 200 कोटी कधी होऊन नाही दिलं. भौतिक जे उत्पन्न आहे, घर टॅक्स असेल किंवा कोणत्या माध्यमातून असेल, त्याचं ते नियोजनबद्ध कारभार, त्याची वसुली, हे सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन चालू होतं. आता त्याच्यावर कंट्रोल, आता ह्यांचं काय, टेंडर काढा, आता काय कुठं खर्च केले परमेश्वराला माहिती. बघू आता आम्ही गेल्यानंतर. मी त्याच्याकडे येणारच आहे तुमच्याकडे परत, पण मला तुमच्या पहिल्या निवडणुकीकडे जायचं आहे. पहिली निवडणूक कधी लढवली होती? कोण फॉर्म भरायला सोबत होतं? काय आठवण आहे? खूप अशा अमूल्य ठेवा येतो माझ्या आयुष्यातला. थोडं घरगुती वातावरण थोडं गंभीर होतं त्या वडिलांच्या माध्यमातून. परंतु मला सांगितलं होतं, जर तू NSYचा अध्यक्ष आहे, तू जर तिकीट नाही घेतलं तर आम्ही दुसऱ्याला तिकीट देणार आहे. मला ते त्यावेळेस मग काही गोष्टी मनाविरुद्ध वडिलांच्या पण असेल किंवा काय असेल त्यांना सांगावं लागलं. पण त्यावेळेस ती मी निवडणूक नसते लढत, आमच्या घरातच उमेदवारी मिळाली नसती. त्यामुळे वडील नाही, मी नाही, अशी अवस्था होती. पण असं ठरलं होतं, महिला काँग्रेस, NSU आणि युवक काँग्रेस. शमीमताई पठाण महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, शरद गावडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मी NSYचा अध्यक्ष होतो. तिघांची तिकीटं संघटनेची पोरं लोक असल्यामुळे देऊन टाकायची. त्याच्यात माझं तिकीट बसलं. बरं, वय किती होतं तुमचं? माझं 23 होतं. म्हणजे तो मला वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सांगायचं की महाराष्ट्रातला तो रेकॉर्ड आहे. सगळ्यात तरुण नगरसेवक माझ्यासमोर बसलेले आहेत. पहिल्या निवडणुकीमध्ये काय मुद्दे होते? आता आजकाल त्या निवडणुकीचं ह्या पिढीला सांगितलं तर हसत बसतील लोक. ते काय, ते 22-23 हजार रुपयामध्ये निवडणूक झाली असेल पहिली निवडणूक. काय म्हणजे त्यावेळेस लोक घरचं जेवण करून प्रचाराला येणार. तेव्हाचं पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी, जमीन आसमानचा बदल. काय जाणवतं बरं नेमकं? काय होतं तेव्हा चित्र? खूप म्हणजे जे एक प्रक्रिया असते एक राजकारणामध्ये. तुम्ही परिपक्व राजकारणामध्ये कधी होता? विद्यार्थी चळवळ, नंतर युथ चळवळ, नंतर शिबिरं असतील, नंतर मग फादर काँग्रेस, असं एक स्टेप असायची. आता काय नाही ना. आता बघा, आता मंडळाचे अध्यक्ष, मग पूर्वी आम्हाला मंडळाचा अध्यक्ष मोठा गौरव असायचा. आता मंडळाचा अध्यक्ष म्हणलं की ते आता मंडळ किती खर्च करणारे विचारतात. तेव्हा तो एक असा उत्स्फूर्त जे लोकांमध्ये चैतन्य असायचं ना, हा माझा मंडळाचा अध्यक्ष आहे, हा भावी नगरसेवक आहे उद्याचा. म्हणजे मंडळ हे त्याचं पायाभरणी असायची. मग तो रक्तदान करायचा, रक्तदान शिबिर घ्यायचा, आम्ही उन्हाळ्यामध्ये पानपोळी लावायचं, दांडिया खेळवायचं, का तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आता तो काय, तो मार्गच राहिला नाही. कुणी येतं, कधी कधी तर कुणाची लॉटरी लागली की दुसऱ्याला काय वाटतं, अरे ह्याची लॉटरी लागली पुढच्या वर्षी आपली पण लागेल. मग तो त्याच धर्तीवर त्याच दिशेने काम करतो. सामाजिक कामाचं भानच राहिलं नाही कुणाला. तेव्हा तो भारावलेला काळ होता असा. आणि सांगतो ना, मी खूप नशीब, मला सगळे काळ बघायला मिळाले. सगळ्या पिढीबरोबर राहता आलं. मी वडिलांबरोबर काहींच्या काम केले, मी त्यांच्या मुलाबरोबर केले, त्यांच्या पत्नीबरोबर केले, त्यांच्या आईबरोबर केले, असे अनेक नगरसेवक मी बघितले होताना. त्यामुळं मला एक आनंद आहे मला की मी सगळ्या पिढीचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं मला माझ्या परिपक्वतेचा नेहमीच तो पूर्ण नाही, मी अजूनही मी शिकतच आहे, परंतु तो फायदा निश्चित होतो मला.
कुठं कसं बोलावं, किती बोलावं, कशा पद्धतीने बोलावं. एक आहे माझा, सगळेजण म्हणतात स्पष्ट बोलतो, रोखठोक बोलतो. ती माझी वृत्ती आहे ती. मला पोटात एक ती बदलणार नाही. पोटात एक ओठात एक असं मला ते नाही जगायचं तसं मला. हम्म, हम्म. मला किती आघात होऊन दे माझ्यावर, पण मी माझा स्वभाव जो आहे, जो पद्धतीने पण त्याने सुद्धा काही मित्र जोडलेत ना हम्म, हम्म. त्या स्वभावानं. तो मला आनंद देणारा स्वभाव आहे. रात्री निवांत झोप येते. काही व्यक्तिमत्व असतात ना, ते पदापेक्षा मोठे झालेले असतात. आता तुमच्या सोबत जे मंडळी राजकारणात होते, तुमचे सिनियर असतील, काही ज्युनियर असतील, आपले श्रीरंगाप्पा बारणे असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, हे तुमच्या सोबतची मंडळी आहे. ते खासदार झालेत, लक्ष्मणभाऊ आमदार झाले, आता दिवंगत लक्ष्मणभाऊ. तर भाऊसाहेब भोईरांचं काय चुकलं हो? खूप चुका झाल्यात. 100% माझ्या चुका झाल्यात. कारण मी कधी कुणाला दोष देत नाही. ते खासदार झाले, ते आमदार झाले, त्यांच्या प्रारब्धामध्ये ते होतं. ते माझेच मित्र आहेत, ते आणखीन मोठे झाले. मी आयुष्यामध्ये माणसं ओळखायला चुकलो. ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक. त्याचं प्रायचित्त मी भोगतोय. माणसं बाबा, म्हणजे मी कसं आहे, मैत्री म्हणलं ना की जीवाला जीव द्यायचा. तर आमच्या काळात चित्रपटच तसे लागलेले लहान वयात. शोले, दोस्ती, याराना. लहानपणी ते ओझं डोक्यावर मैत्रीचं. पण नंतर पिक्चर आले दुश्मनी, यारी दुश्मनी, दुश्मनो का दुश्मन. परिवर्तन होत गेलं सगळ्या गोष्टीचं. मला ती मी ते माझ्या डोक्यात ते शोले ठेवूनच काम करू लागलो मी. ती माझं सगळ्या त्या दृष्टिकोनातून माझ्या वृत्तीचा मी घात केला स्वतः. कुणालाही दोष देत नाही मी, कुणालाही नावं ठेवत नाही. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार समय से पहिले भाग्य से अधिक आदमी को कुछ नहीं मिलता. पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही जर चुका केल्या तर त्याचं प्रायचित्त तुम्हालाच करावं लागणार आहे. मी ज्या चुका केल्या माणसं ओळखण्यात, त्याचं प्रायचित्त मी करतोय. त्यामुळे आता भविष्यामध्ये ह्या चुका होणार नाही. आता कळलं पाहिजे आपल्याला की आपण कुणाबरोबर मैत्री करतोय, हा प्रामाणिक आहे का, किंवा त्या वृत्तीचा आहे का, ते मला समजण्यासाठी खूप वेळ गेला माझा. तुम्हालाही ऑफर होत्या? हो, 100% होत्या ना, ऑफर होत्या. सांगितलं ना की एका वाक्यात सांगू का ह्या प्रश्नाचं उत्तर? लोक डोक्यातून राजकारण करतात, मी हृदयातून करतो. बरं. आणि त्याचा लॉस होतो? त्याचा लॉस होतो. त्यामुळं माझा लॉस झालेला, पण तो लॉस पदांचा झालेला आहे, वृत्तीचा नाही झालेला. मला लोक मानतात ना, मला काय प्रतिष्ठा नाही. मला सगळे लोक मानतात. मी उपाध्यक्ष आहे नाट्य परिषदेचा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा उपाध्यक्ष आहे. तिथं प्रशांत दामले अध्यक्ष आहे, मी उपाध्यक्ष आहे. सगळे संमेलन आम्हाला निवडण्याचा अधिकार असतो, सन्मान असतो. शेवटी प्रतिष्ठा म्हणजे नेमकं तरी काय? कुठेतरी तुम्हाला मान सन्मान त्या लेवलने बघावं ना. मला काय, माझी लेवल, मला कधीही कोणत्या आमदार खासदार जायची वेळ येत नाही. अजितदादा मला एवढं मानतात मला. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस सुद्धा आम्हाला म्हणजे कलाक्षेत्राच्या माध्यमातून त्यांचे माझा परिचय आहे. राजसाहेब मला चांगले ओळखतात. पवारसाहेब माझ्यावर खूप प्रेम करतात. असे अनेक दिग्गज नेते आहेत की त्यासाठी काय पदच पाहिजे ना असं काही नाही. पद निर्माण केली पाहिजे. मी ती पद नाही तर पद तात्पुरते कालखंडासाठी असते. ते पद गेलं ना त्याला कालबाह्य माणसं होतात. पण पद निर्माण केलेली माणसं काय मानतं करणार राहतात. मी या शहरात माझी पद निर्माण केलेली आहे. तुम्ही काँग्रेसचाही कार्यकाळ पाहिला पालिकेमध्ये, तुम्ही राष्ट्रवादीचाही पाहिला आहे. भाजपचा 17चा कार्यकाळ कसा वाटला? अतिशय म्हणजे चीड आणणारा आणि प्रचंड चीड येणारे, म्हणजे किळसवाना प्रकार. म्हणजे असं कधी ह्या महानगरपालिकेत घडलं नाही. म्हणजे L1 हे आले एखादं टेंडर आणि त्यांच्या मनासारखं नाही भेटलं तर ते सुद्धा अधिकाऱ्यांवर दबाव आणून कॅन्सल केलेले. मी पुराव्याशिवाय कधी काही बोलत नाही. आणि हे मालक आणि त्याच्या डबल मालक काही मोजके, माझ्या अधिकाऱ्यांबरोबर सगळ्यांचे चांगले संबंध असतात. पण काही अधिकारी हे मालकच होऊन बसले त्या ठिकाणी 4 वर्ष. त्या प्रचंड, त्यांची काही दोष नाही, त्यांच्यावर दबाव इतके यायचे. अधिकारी शेवटी तरी काय करणार तो. पण फार बेकार. आणि मी असे डोळ्यांनी पाहिलं मी खरंच, म्हणजे असा प्रकार कधीच नव्हता. आता एक काळ होता की आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सगळ्यात श्रीमंत होती. आत्ता काय सिच्युएशन आहे? नाही, एक तर पहिले तुमचा तो मुद्दा खोडून टाकतो. आशिया खंडामध्ये महानगरपालिका कधीच श्रीमंत नव्हती, नगरपालिका श्रीमंत होते. त्या टायमाला डॉक्टर श्री घारे हे ते पहिले नगराध्यक्ष होते. त्या कालखंडात जकातीचा उत्पन्नाचा स्रोत आणि श्रीमंती कशी ठरते? दरडोई उत्पन्नावर ठरते. आमचं क्षेत्रफळ होतं कमी आणि दरडोई उत्पन्न होतं जास्त, त्याच्यावर ती श्रीमंती ठरते. तर तशी काही श्रीमंत वगैरे काही नाही. महानगरपालिका उगाच आपलं
आता काय स्थिती आहे? आता कर्ज घेतलं ना, कर्जबाजारी झालेले. कोण आहे जबाबदार? हे राज्यकर्ते जे आत्ता जे आहेत राज्यकर्ते, जे आमदार असतील कोण असतील ते जे पक्षाचे जे राज्यकर्ते तेच जबाबदार असतात ना. मला देशाच्या आणि राजकारणाच्या ह्याच्याबद्दल अजिबात भाष्य करायचं नाही. आम्ही महायुतीमध्ये वरती आहोत, पण महानगरपालिकेत हे बघा कोणताही पक्ष वाईट नसतो. पक्षामधली माणसं पक्षाची प्रतिमा वाढवायचं काम करत असतात किंवा मलिन करायचं काम करत असतात. आता ह्यांनी आत्मचिंतन करावं की भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन कोणी केली. हे चित्र आता हे विदारक चित्र समोर आहे. असंही बोललं जातं की पिंपरी चिंचवड शहर म्हटलं की अजितदादा हे अजितदादांनी वसवलेलं आणि डेव्हलप केलेलं शहर आहे. मात्र तसं पाहिलं तर अजितदादांची सध्या सिच्युएशन काय आहे या शहरामध्ये? नाही आज सगळं काही अनेक जण बोलतात की भारतीय जनता पार्टीचं पारडं जड आहे, त्यांची सत्ता होती, आता पुढेही तेच म्हणतात की आम्हीच. तर काय सांगाल याला? नाही एक तर हे बघा अजितदादांचं पिंपरी चिंचवड हे तर कुणी नाकारू शकत नाही. अजितदादांच्या काळात आमचे योगेश बहल महापौर होते, आत्ताचे अध्यक्ष आमचे. त्यावेळेस हे शहर भारतामधलं 5 क्रमांकाचं शहर होतं. हे तर काय कागदावर आहे ना, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आम्हाला. त्या अजितदादांचं नंतर काय हाल झाले हे मी पाहतोय. अहो ह्या ठिकाणी अनेक निष्ठावंतांना त्यांनी उमेदवारी देखील टाळलेली. अजितदादांनी ते योग्य संधी साधून जे आमच्या बाबतीत घडलं ते त्यांच्या बाबतीत ते केलं. निवडणुकीत चालतं उलटं पालटं. पण आता खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडकरांना वाटतंय की अजितदादाशिवाय पर्याय नाही, कारण का जे झालेली चूक पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये. आता फक्त आणि फक्त घड्याळ अजितदादा, एकच वादा अजितदादा. त्याचं कारण आठवणी यायला लागल्यात आता, कारण अंकुशच नाही ना हो. किती शेवटी एक लक्षात ठेवा, कोणत्याही घरामध्ये सुद्धा घरामध्ये कोण कारभारी असेल त्याच्यावर सुद्धा कोणाचा तरी अंकुश लागतो. आठवण काढतात लोक. 100%. अहो काय उत्स्फूर्त आम्हाला फक्त रात्री संध्याकाळी 6ला सांगितलं उद्या संध्याकाळी 6ला सभा आहे. आम्हाला वाटलं ते 12 तासात 24 तासात कशी काय सभा घ्यायची. आम्ही व्यवस्था केली ती. आम्ही राजकारणी असल्या कारणानं किती खुर्च्या ठेवायच्या काय ठेवायच्या, पण आम्ही ठेवलेल्या खुर्चीच्या डबल लोक आले. मग अशी मी प्रश्न विचारला की भाऊसाहेब भोईरांचं काय चुकलं, आता काँग्रेसचं काय चुकलं या शहरामध्ये? सगळ्यात मोठी चूक काँग्रेसची झाली. काँग्रेसने एक तर त्या काळातले संपर्क मंत्री व्यवस्थित दिले नाही. त्यांनाच काँग्रेस संपवायची होती का काय असं मला आज वाटतंय. काँग्रेस जे संधी साधू होते, एक लॉबिंग हा प्रकार आहे राजकारणामध्ये. म्हणजे तुम्ही जर चांगले काम करत असाल ना तर त्या माणसाला पुढं न येऊन देण्यासाठी 10-12 जण टोळी तयार करतात, आणि काँग्रेस नेमकी त्या लॉबिंगला बळी पडली. काही आता मी त्यांची नावं नाही घेत, त्यांनी माझ्या विरुद्ध भाऊसाहेब बिराल तर आम्ही भाऊसाहेब विरुद्ध गटातटात मी ते म्हणलं पक्षनिष्ठा पक्ष विचार हे आमच्या डोक्यात बसलेलं. त्यामुळं एक स्वतःचं साध्य झाल्यानंतर पक्ष सोडून गेले. मी राहिलो एकटा. मी त्यांना म्हणलं तुम्ही 12 वर्ष प्राधिकरण खाली ठेवलं. स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट की जो रस्त्यावरचा कोण भीक मागणारा माणूस सुद्धा घेणार नाही, ती सुद्धा पदं दिली नाहीत. 12 वर्ष प्राधिकरण सारखं मोठं महामंडळ खाली ठेवलं. मी असंही नाही म्हटलं मला दिलं तर पार्टी खूप चांगली आहे, तुम्ही कुणालाही द्या. काँग्रेसने ते दिल्लीला जायचं लॉबिंग करायची हे जो घाणेरडेपणा कर्तृत्व बघा ना, जो कर्तृत्ववान आहे. कसं आहे, गाढव खेचर आणि घोडा याचे दिसत जरी असले सारखे त्याची वर्गवारी तर करा. तुम्ही रेसला काय गाढवला पळवणार आहे? बरोबर. तुम्ही ते तर तुम्हाला समजलं पाहिजे ना, त्याचं मूल्यमापन करा ना. आम्ही नाही म्हणत आम्ही घोडा आहे किंवा गाढव किंवा खेचर, तर तुम्हाला ते समजलं पाहिजे ना. आणि ते समजण्यात पण नेतृत्व खंबीर लागतं. आमची काय झालं, आमची वाताहत खूप झाली. रामकृष्ण मोरे गेले, विलासराव देशमुख गेले, प्रभाताईराव गेल्या, ते सगळंच वाताहत झाले. आणि काही लोक आणि मग ते हे दिल्लीला जाऊन लॉबिंग करण्याची जी पद्धत काँग्रेसमध्ये आहे, आणि सारखं कानाला लागून म्हणजे गोबेलची नीती, 10 वेळा खोटं बोललं की एकदा खरं वाटतं. बरोबर. तो प्रकार ते रुजू झालाय प्रत्येक मोठ्या पक्षात. आता भारतीय जनता पक्षाची मला माहिती नाही त्यांच्यात असं काय होतं का, पण कदाचित जर काँग्रेसचीच लोक तिकडे गेली असल्या कारण ती वृत्ती काय त्यांच्या अंगातून जाणार नाही. एखाद्या दिवशी भाजपचं हे गेलेले लोकांनी काँग्रेस करू नये म्हणजे झालं. प्रश्न असा आहे की तिथं खूप म्हणजे लॉबिंग आमच्या काँग्रेस पक्षामध्ये, आणि मला ते सवय नाही लॉबिंग करायची. तोही दुर्गुण असेल माझा. मी जो चांगला गुण आहे अशातला भाग नाही. त्या गुणामुळं देखील मला काहीच मिळालं नाही आयुष्यात. अहो मी 5 वेळा नगरसेवक आहे या महानगरपालिकेत. 5 वेळा. मला प्रभागाध्यक्षपद पण नाही मिळालं अजून.
का कुणाच माझी एवढी भीती घेतात? मी आलं की सगळे एकत्र येतात आणि माझा कार्यक्रम करतात. तुमचं मिठ चाळणी आहे. काय पण मी टाळण्यापेक्षा माझ्यातला मी जो जपलेला, तुम्ही लोक जर मला सुसंस्कृतपणा जो म्हणता ना, ते तुमच्या तोंडून मला दुसऱ्यांनी म्हटलं, कला क्षेत्रातल्या लोकांनी म्हटल्यानंतर, पत्रकारांनी म्हटल्यानंतर, पत्रकाराला सगळ्यांच्या जाती माहिती आहेत, कोणत्या राजकीय जाती, त्या जाती नाही, सगळ्यांच्या माहिती. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने मला व्यक्त होताना तुम्ही असं माझ्याबद्दल बोलता, जिंकलं ना मी, तेच माझ्यासाठी मोठी श्रीमंती आहे. भाऊसाहेब भोईर हे असं व्यक्तिमत्व आहे की काय एका प्रभागाबद्दल त्यांच्याबद्दल बोलावं. भाऊसाहेब भोईर म्हणलं की पिंपरी चिंचवडचे प्रश्न येतात, पिंपरी चिंचवडबद्दल बोलावं वाटतं, त्यांच्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणाबद्दल बोलावं असं वाटतं, म्हणून मी त्यांच्याशी काही मिनटं त्याच्यावर बोललोय. आता तुमच्या प्रभागावर येतोय. काय प्रभागात समस्या आहे सध्या? प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, बिजलीनगर. प्रभाग ह्या 9 वर्षामध्ये प्रचंड वाताहत झालेली. जसे की एक तर नियोजन नाही, संपर्क नाही नगरसेवकांचा. संपर्क नसल्या कारणानं समस्या कुणाकडे मांडाव्यात. पण तिथे तर सत्तारूढ पक्ष नेते होते. त्यांच्याबद्दल पण बोलतो ना, ते सत्तारूढ पक्ष नंतर, पहिले ते नगरसेवक आहेत. ते नेते खूप मोठे नंतर झाले, पण ते पहिले नगरसेवक आहेत ना, आणि पहिल्यांदाच निवडून आले. असंही नाही काय खूप कालखंड झालेला आहे. ते पहिल्याच टर्ममध्ये सत्तारूढ नेते झाले असल्या कारणानं त्यांना वेळ द्यावासा वाटला नाही, कारण का ते नेते शहराचे नेते झाले. त्यामुळे ते खूळं मोठे नेते झाल्यामुळं इथं खाली सगळं फार वाट लावून टाकली सगळी. काय इतक्या समस्या आहेत. मी पहिला माणूस आहे प्रत्येक निवडणुकीत, पराजय होऊ नाही तर अपयश, यश येऊ नाही तर अपयश येऊ, मी प्रत्येक परिसर होम टू होम घेतो. का तर मला माझ्या भागामध्ये कुठं काय कमी आहे त्या निमित्ताने मला बघायला भेटतं. गल्ली गल्ली मी फिरल्यानंतर पाय दुखतात, अमुक करतात, ते काय शेवटी आम्हाला थोडी कोणी आवडतं दिलं की तुम्ही राजकारणात या. राजकारणात आलं तर तुम्हाला बारकाईने फिरलं पाहिजे. मी ते फिरतो. ह्या लोकांचा संपर्क नाही, संपर्कहीन, आणि जे काय करायला हवं होतं ते अजिबात केलं नाही. नुसतं अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात नोटीस काढायची, लोकांना दबाव असं वाटेल असं हे करायचं. पण आता त्यांचं तो पण फॉर्म्युला. नोटीस सिलेक्टिव्ह निघतं का? आता हे बघा, त्यांचं ते फसलं, मागच्या वेळेस ते सक्सेस झालं, आता सक्सेस नाही, कारण का सत्तेत आम्ही पण आहे ना. आता अजितदादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा आहे. तुम्ही काय प्रॉपर्टी कार्ड देणार? आम्ही पण देऊ ना, आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही ना. म्हणजे आला काय प्रश्न, ती आता ती थाप लोकांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे असं काहीतरी करायचं. कितीतरी त्यांनी मागच्या वचननामा त्यांचा वाचा, तुमच्याकडे तर उपलब्ध असेल. त्या वचननामामध्ये दिलेल्या किती गोष्टी त्यांनी पूर्ण केल्यात, म्हणजे ते तर लेखित दिलेलं आहे त्यांनी. त्यातल्या 90% गोष्टी झालेल्या नाही आहेत. 9 वर्ष होऊन सुद्धा. कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या प्राधान्याने? तिथं ते म्हणले आम्ही गार्डन करू, उद्यान करू, सर्व समाजासाठी दफनभूमी, अमुक धमी ते करू. कितीतरी प्रश्न, बालगोपाळांसाठी गार्डन करू. काही फक्त त्यांनी मेट्रो ट्रेन तिथपर्यंत आणून एवढंच बोलले नाही, हे नशीब. नाही तर बाकीचं सगळे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं त्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून काय आहे माहिती आहे का, किती बोलावं, काय बोलावं. आता माझ्या बाबतीत म्हणतात लय बोलतो, लय अमुक. बोलायला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, चांगल्या लोकांबरोबर बसावं लागतं, चांगले विषय वाचायला लागतात. बच्चन जो माणूस कोण असतो, एक फालतू बोलणारे असतात की ज्याला काही दिशाहीन असतात, आणि जे बोलतात, आता मोदी साहेब बोलतात ना, ते करतात ना, म्हणून त्यांची उत्तम भाषणं होतात. देवेंद्रजी फडणवीस पण बोलतात, अजितदादा रांगडे आहेत, आगळ पगळ आहेत, पण विकास करतो ना माणूस. आम्ही पण त्याच धर्तीवरती बोलता येतो. तुम्हाला 4 शब्द बोलता येत नाही, काही बोलतात. तुम्हाला काय तुम्हाला कळते, तुम्हाला कळते काय नेमकं? आता विधानसभेत किती मतदान झालं, काय झालं? निवडणूक आहे महानगरपालिकेची. मला 2017 साली किती मतदान झालं ते महत्त्वाचं आहे ना. विधानसभेच्या निवडणुकीला विधानसभेचं बोलू. बरोबर, बोलायला काहीच मुद्दा नाही. माझ्यावर त्यांनी डिबेट करावं ना. खरं तर त्यांनी माझ्या सगळं डिबेट करावं समोरासमोर. मी तर राज्य पातळीवरच्या नेत्यांना आव्हान देतो, हे तर सोडून द्या, हे तर काल परवाचे कार्यकर्ते आहेत, हे तर काय, म्हणजे खरं तर त्यांच्याविषयी खरं तर मला रामकृष्ण मोरेने एक सुंदर बोलले होते, दुसरा किती नालायक आहे ह्यापेक्षा आपण किती लायक आहे हे सांगावं, दुसऱ्यांबद्दल बोलू नये. तो सुसंस्कृतपणा असतो. दुसरं बोलल्याने काय साध्य होणार आहे? एक तर ते माझ्या पिढीतले नाही आहेत, माझ्या अनुभवाचे पण नाही आहेत, ते पहिल्याच टर्ममध्ये नेते झालेत. मला 35 वर्ष लागले नेतृत्व करायला, तरी मी नेता नाही, मी कार्यकर्ताच आहे, मला तसंच राहून द्या. त्यामुळं माझे पाय जमिनीवर आहेत. काय आहे, लोक फार हुशार असतात. तुम्ही खूप उडायला लागले ना, ते बरोबर पंख छाटून टाकतात. ती वेळ आता आहे, असं जास्त लांब नाही.
आता परवा अजितदादा बोलले की प्रॉपर्टी कार्डचा विषय मार्गी लावतो, तो कसा लावायचा मार्गी? हे बघा, राज्य शासनाचा हा निर्णय तो मंत्रिमंडळात होत असतो. मंत्रिमंडळात दादा आहे, म्हणजे कुणी निर्णय उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरी घोषणा केली तर मंत्रिमंडळात आहे कोण? त्यांची त्याची 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 त्यांची पण स्वाक्षरी असणार ना त्याच्यावर. म्हणण्याचा उद्देश काय, म्हणजे ते महायुतीने करून मी यासाठी विचारतोय, दादाचा वादा पक्का आहे का या बाबतीत? कारण लोकांना फार आशा आहे. नाही 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 नाही. दादांचा वादा म्हणजे दादा आमचा एकदम फायर ब्रँड आहे. एकदा सकाळी 6 वाजता नेता उठतो, महाराष्ट्रातला एकमेव नेता. आम्ही पण नाही उठत. सकाळी 6 वाजता उठून कामाला लागणारा माणूस हा आमचा तो फायर ब्रँड माणूस. त्यांना फक्त विकास लागतो. म्हणजे याचा अर्थ ते बाकीच्या गोष्टीत मदत करत नाही असं. आता मी एवढं सांगतोय, 100वे संमेलन या ठिकाणी घेतलं, बरोबर ना? कसं काय घेतलं असतं जर अजितदादा माझ्या पाठीमागं नसते तर? बरोबर आहे. म्हणजेच काय, त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ना. तसं आमचे पी.डी. पाटील असतील, राजू चांगला असतील, कृष्णकुमार गोयल असतील, तसं अजितदादांचा शेखर सिंह साहेब, शेखर सिंह साहेब आयुक्त असतील, यांनी मला मदत केली ना. पण अजितदादा खंबीरपणे पाठीमागं उभं राहिले ना. काय असतं, व्यापक आणि मोठी घटना घडण्यासाठी सर्वांचाच एकरूप होऊन काम करावं लागतं. नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने येतो, इंद्रायणीचा पण आहे, पण पवना तुमच्या भागात असल्यामुळे त्याबद्दल विचारतोय. असं कुठं काय होतंय की पवना शुद्धीकरण होत नाही, पवना नदीचं सातत्याने प्रदूषण होतंय? काय केलं पाहिजे त्यासाठी? याच्यावर मी आमचे इथं 2-3 लोक रोटरी क्लबच्या माध्यमातून नदी स्वर्गावर त्याच्यावर काम करतात. हो, करतात. एक आमचे प्रदीप वाल्लेकर आणि एक गणेश बोरा म्हणून आहेत. मी त्यांच्याशी भेटलो. समाजसेवी संस्था हां, एनजीओच्या मार्फत करतात ते. प्रॉब्लेम काय माहिती का, सांगतो ना, ह्या राज्यकर्त्यांचा, इथल्या राज्यकर्त्यांचा असं नियोजनच नाही काहीतरी असं पुढचं 50 वर्ष 25 वर्ष ठेवून डोळ्यासमोर ठेवून. अख्ख्या शहरामध्ये नदीची गटारं झालेली आहेत. बरोबर. STP प्लॅन नाही आहे. महिला शुद्धीकरणात जायचं आहे, फिल्ट्रेशन प्लॅन आहे, तिथं जायचं, ते डायरेक्ट नाल्यात गेले, नाल्यातून डायरेक्ट नदीत गेलेलं आहे. मी तर म्हणतो जलपर्णी जी येते ना, ती जीवन संगणी म्हणायचं, नाही ते शोषून तरी घेते ते सगळं अशुद्ध पाणी सगळं. ह्याला एक खूप दर्जेदार काम करावं लागणार आहे. याला खूप त्याच्यावर मेहनत. तुमच्याकडे माझ्याकडे प्लॅन आहे ना. हे बघा, सगळीच अक्कल आम्हाला लोकांना नसते. घर बांधायचं आपण आर्किटेक्ट जातो. अशी पूर्ण वेळ वाहून घेतलेली माणसं पर्यावरणवादी जे आहेत, आता प्रदूषण शहर म्हणून आपलं शहर ओळखायला लागलेले आहेत हळूहळू. म्हणजे मुंबईहून पुण्याहून आता पिंपरी चिंचवड ते येऊ लागले. लोन येते हळूहळू. तुम्हाला ठिकठिकाणी STP प्लॅन पाहिजे. तुम्हाला कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. कचरा प्लास्टिकचा तुम्ही कठोर कारवाई केली पाहिजे. प्लास्टिकच्या संदर्भात फक्त हवेत बातम्या येतात. ह्या सगळ्याचं परिसर नदीच्या संदर्भात म्हणजे पहिलं माझ्या डोक्यामध्ये होतं की नदीच्या साईडने रस्ते करायचं, अमुक करायचं, पण नाही, त्यांचं ते पर्यावरणाच्या संदर्भात मी बसलो. त्यांनी असं केलं, त्याचे जे जीव असतात किंवा ते जे भविष्यामध्ये ते खाली जर गेलं तर तुम्हाला ते बोरिंग असतं, ते पाणी ते लागणार नाही काय ते. तर ते सायन्सची मग ही जी तज्ज्ञ माणसाची आहेत ना, माझं सरळ मत आहे, नाही तिथं नाक खुपसून आहे. बरोबर. जे माहीत नाही ना, मग ती तज्ज्ञ माणसं आहेत ना आपल्याकडे काम करणारे, अशा माणसं. आता माझ्या शिक्षणावर सुद्धा प्लॅनिंग आहे मोठं. तर आमचे ज्ञानप्रभू जे देवळेकर सारखे शिक्षक आहेत, अशी एक टीम बनवली त्यांची. तिथं राज्यकर्त्याने नाक खुपसता कामा नये. ज्याचं काम त्यांनी करावं. तुम्ही इम्प्लिमेंटेशन करणारी माणसं आहेत ना, आम्ही तर तिथं तज्ज्ञांमध्ये नाक खुपसू नये. बरोबर. असंच पाहिजे. तुम्हाला काय कळतंय? त्या ठिकाणी ही माणसांची एक टीम करावी. शिक्षणामध्ये सुद्धा कोर कमिटी करावी. पर्यावरणासंदर्भात कोर कमिटी करावी. त्यांना अधिकार द्यावेत. त्यामुळं तुम्हाला काम करताना, नियोजनबद्ध काम करताना ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, बिजलीनगर चौक ते चिंचवड नगर टी कॉर्नर या नो व्हायलन्स झोन स्पाईन रस्त्यावर खाजगी प्रवासी बस उभी करून त्याचं भाडं कोण खात आहे? हा मोठा एक संशोधनाचा विषय आहे की एवढा मोठा स्पाईन रोड आणि त्या ठिकाणी सर्रासपणे लोकांना रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीचं संपूर्ण पार्किंग तिथं बाधित केलेलं आहे. मुळात ह्या पाठीमागं कोण आहे हे देखील शोधण्याची गरज आहे का? कोण त्यातलं वसुली करते का? आणि हे कुणाला विचारून करतायत, याच्या पाठीमागं कोण आहे हे पहिलं आम्ही निवडून आल्यानंतर त्याचा शोध घेणार आहे.
इस्रायलच्या धर्तीवर शाळा उभारणार असं 2017ला काही नेत्यांनी सांगितलं होतं, मात्र टेंडरमध्येच त्या घोटाळे झाले. काय नेमकं? स्मार्ट हे इस्रायलच्या धर्तीवर स्कूल निर्माण करणार होते असं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केलेलं होतं. ते तर राहून द्याच, पण ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली ह्या ठिकाणी ते शाळेच्या संदर्भातले निविदा प्रक्रियामध्ये काय प्रचंड भ्रष्टाचार देखील झालेला आहे. जी नॅशनल जे एज्युकेशन जे पॉलिसी आहे, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या संदर्भात मी त्याच्यावर भाष्य केलेलं होतं की त्या पॉलिसीच्या अनुषंगाने आपल्याला कोणते बदल करता येतील. मी ज्ञानप्रबोधिनीचे शिक्षक आदरणीय देवळेकर सर यांच्या प्रत्यक्ष भेटीत मी शिक्षणाच्या संदर्भातली पॉलिसी काय असावी ह्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. त्याचं यूट्यूबवर त्याची उपलब्धता आहे, ते तुम्ही पाहू शकता. पण त्या पॉलिसीच्या अनुषंगाने शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने असावं त्या संदर्भात मी त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. तुम्ही सावरकर उद्यान असेल, शाहू राधाबाई दळवी, रघुमावली उद्यान, हे सगळे तुम्ही तयार केलं तुमच्या कार्यकाळात. मात्र पुढे त्याचं काय झालं? फार दुर्दशा आहे सध्या त्याची. मी हनुमान स्वीट मार्टच्या अलीकडे जे काही गार्डन उद्यानं झालेली आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या कालखंडात झालेली आहे. यांनी फक्त त्याच्यातील सुधारणा करण्याच्या नावानं निविदा काढणं आणि सुधारणा काय झाल्यात हे तिथल्या लोकांनी ते प्रत्यक्ष त्या उद्यानात जाऊन बघतायत. त्या रघुमावली उद्यानाची अशी अवस्था आहे की तिथं रात्री पार्ट्या होत्यात. माझ्या आया बहिणींना जाताना तिथं भीती वाटते. अशा पद्धतीचे मग ते कोण आहे, त्यांच्या पाठीमागं कोण आहे, या सर्व गोष्टीचं या ठिकाणी मूल्यमापन ह्या निवडणुकीत लोक करतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काम करत असताना या सर्व गोष्टी बारकाईने पाहून त्याची दुर्दशा होणार नाही या संदर्भात तुम्ही सदैव सतर्क राहिलं पाहिजे. ते यांच्याकडून झालं नाही. यांना फक्त निविदा काढण्यामध्ये रस आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता या राजकारणामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी ह्या सगळ्या गोष्टी होतात, मात्र एक मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे. क्लोरीनयुक्त पाणी लोकांना प्यावं लागतं आणि त्यामुळे आजार जडत आहेत. त्याचं कारण सांगतो. आम्ही बंद नळ योजना आणली होती, बरोबर. ती राजकारण त्या ठिकाणी झालं श्रेय घेण्याच्या श्रेयवादावरून. आता पवना नदीहून पाणी येते, ते मध्ये फॅक्टरी आहेत, कुठं केमिकल सोडतं, असं करत 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 ते पाणी येते. मग ते अतिशुद्धीकरणासाठी अतिक्लोरिनचा मार्ग अवलंबावा लागतो. आता तुम्ही सांगा, ते शुद्धीकरण करण्याच्या नादामध्ये क्लोरीन जास्त मिसळल्यामुळे कॅन्सरचे प्रकार व्हायला लागलेले आहेत. कॅन्सरचे पेशंट वाढायला लागले. त्याच्यामुळे वाढत आहेत 100%. ह्याच्यावर कोण आता ते बंद नळ योजनेचं संदर्भात कशासाठी राजकारण करावं, का राजकारण करून घ्यावं. तिकडे भारतीय जनता पक्ष शेतकरी संघटना विरोध करत होते, मान्य आहे. आता तेही सत्तेत आहे, आम्हीही सत्तेत आहोत. बरोबर. तुम्ही आमच्या शहराचं वाटोळं होईल किंवा भविष्यामध्ये अशी काहीतरी दुर्घटना होईल की अशुद्ध पाणी पिऊन अनेकांना मरण यातना सोसावं लागलेले आहेत. हे कुठेतरी थांबणार आहात का नाही. तो 250 कोटीचा 350 कोटीचा प्रकल्प आज 2000 कोटीवर गेलाय. काय म्हणजे काय होतं तिथून, काय मिळणार त्यातून. इतका खर्च होऊन काय इनपुट आहेत, काय इनपुट आहे. माझा प्रश्न आता याला जोडूनच आहे. आता तुम्ही नगरसेवक 5 वेळेस राहिलेले आहेत. आता जर निवडून आले तर प्राधान्यक्रम कुठल्या कामाला द्यायचा आहे? मी सर्वात प्राधान्ययुक्त माझा जो परिसर आहे तो भयमुक्त करणे. बरं. म्हणजे सगळ्याच बाबतीत. मग घर अनधिकृत आहे, मग ते पडेल, मग ते प्रॉपर्टी कार्ड मिळेल का नाही, ती पहिली भिंत करून टाकेन. जे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे तिथं त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये, त्या गुन्हेगारीचा पाठीमागं असणारी कोण प्रवृत्ती आहे आणि गुन्हेगारांचं परिवर्तन चांगल्या व्यक्तीत कसं करता येईल, त्यांना कोणते संस्कार देता येईल, त्यांच्यासारखं रोजगार काय करता येईल. शेवटी तुम्ही गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणत राहिले तर तो गुन्हेगारीच करतो. त्याचं परिवर्तन करण्यासाठी आमच्याकडे सामर्थ्य पाहिजे ना, ते आमच्याकडे आहेत. काउन्सिलिंग करणारी माणसं आहेत. नंबर 1 त्या ठिकाणी बालगोपालासाठी मैदानच नाही आहे. ते मी शोधून ठेवलेलं आहे. ते आत्ताच सांगणं योग्य नाही, कारण का त्याच्यावर परत काहीतरी वेगळं होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी जी तिथून पवना नदी जाते, जी पवित्र नदी जाते, ते आमचं मंदिर आहे, ती आमची गंगा आहे. पवना नदी म्हणजे मोराई गोसाई चापेकरांच्या भूमीतनं ती जाते. बरोबर. तर तिचं शुद्धीकरण आणि तिचं कायमस्वरूपी शुद्धीकरण आणि प्रदूषणच्या विळखात जे शहर हळूहळू चालले त्यावर काय करता येईल, त्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून. आता ही कामं दिसणारी नाही, त्यामुळे ह्या वाटेला कोणी जात नाही. आम्हाला ब्रिज टाकायचे असतात, आम्हाला गार्डन करायचं असतं, दिसतं ना ते. मला नाही, आता मी दिसणारी खूप कामं केलीत. म्हणजे आता मला काय लोकांना सांगायची गरज नाही. माझा सगळा इतिहास सगळ्या लोकांसमोर आहे.
आता मला न दिसणारी कामं करायची की जी जीवघेणी आहेत. हम्म, हम्म, प्रदूषण जीवघेणी, हम्म, हम्म. पाणी दूषित जीवघेणे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीसाठी बेसिक. बेसिक त्याच्यावर मी या सगळं तज्ज्ञ माणसांची मी विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडून शिकून घेईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणून नगरसेवक म्हणून करेल. शाश्वत विकास करायचा. शाश्वत विकास करायचा. कला क्षेत्र म्हटलं आणि हे सगळं एकूणच सांस्कृतिक गोष्टीबद्दल बोललं की आपसुकच सगळ्यांच्या तोंडी भाऊसाहेब भोयरांचं नाव येतं पिंपरी चिंचवडमध्ये. काय उद्देश आहे त्या पाठीमागचा? कारण आशाताई भोसले हा पुरस्कार देखील 22 वर्ष तुम्हीच 22 वर्ष झाली इथं हे करताय, तर त्या बाबतीत काय? पुणे शहर हं, माझा आदर्श, जगाला आदर्श, जगाची सांस्कृतिक राजधानी म्हणलं तर पुणे शहर. बरोबर. तिथं गल्ली बोळात कुठेतरी कवी संमेलन चालू असतं, माझ्या कलाकार कट्ट्यावर कधी कोणाचं सादरीकरण चालू असतं, काही ठिकाणी वाचन चालू असतं, ह्या पेठेमध्ये पत्रकार भवनमध्ये गाण्यांची मैफिल चालू असते. हे सतत वातावरण असं भारवलेलं असतं. हं, त्याचं कारण का की सुसंस्कृतपणा हं, जो येतो माणसाच्या आयुष्यात, आपल्या हजारो वर्षापासून ह्या संस्कृतीचं रक्षण कुणी केलं असेल तर सांस्कृतिक क्षेत्रानं. हं, हं. लोककलेच्या माध्यमातून जेवढं मावळ्यांचं योगदान आहे तेवढे भराडी, गोंधळी, पिंगळा, वासुदेव, लावणी, लोककला यांचंसुद्धा तेवढंच त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान आहे. हे त्या टायमाचे वर्तमानपत्र होते. सकाळ सकाळी वासुदेव तो सांगून जायचा की आज असं असं होणार आहे, असं असं करणार आहे, असा असा हल्ला होणार आहे. या सगळ्या गोष्टीचं ते एक आपली ती परंपरा आहे, जतन करण्याची परंपरा आहे. त्यातून माणूस सुसंस्कृत बनतोच, पण त्याला जे भान असतं ना, काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं. सुसंस्कृतपणा म्हणजे नेमकं काय की राजकारणी असून सुद्धा जमिनीवर असणं, लोकांशी चांगलं बोलणं. आता काही जण अनुकरण, आता तुम्ही मला सांगा, आता अजितदादांची एक स्टाईल तयार झालेली, बरोबर. तशी बाळासाहेब ठाकरेंची एक स्टाईल होती, राजसाहेबांची एक स्टाईल आहे, पवारसाहेबांची एक स्टाईल आहे. आता तुम्ही मला सांगा, अजितदादा वागतात ती त्यांची एक स्टाईल आहे. बरोबर. आता तसं मी त्यांचा अनुयायी म्हणून तसं त्यांचं अनुकरण करायला गेलो हं, हं. तर मग मी गाढव नाही का? मग तुम्ही त्यांचं चांगलं काय आहे, आता अजितदादांचं ते एज आहे, चांगलं ते घेणार. अजितदादांचं एज आहे, ते रागवू शकतं, पण ते अजितदादा स्टाईल आहे. ते बरोबर. अजितदादा एकच असतात, बाळासाहेब ठाकरे एकच असतात, पवारसाहेब एकच असतात. हं, हं. ते अनुकरण करणार बघा, कुणाचं मिमिक्री करून कोण स्टार होतं का? नाही. मिमिक्री करून ते एवढ्या पुरतं मनोरंजन असतं. आता आम्ही त्यांची मिमिक्री करायची का? तर नीट वागावचं. दादांचं चांगलं काय? मग सकाळी उठून काम करा, अमुक करा, ते दादा सतत कामात असतात, सतत म्हणजे काही ना काहीतरी त्यांच्या डोक्यात चालू असतं, हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. तसं काहीतरी घ्या ना, करा ना. तर त्यांचे मागच्या काळामध्ये त्यांचे काही लोकांनी अनुयायी असंच वागले दादांच्या स्टाईलमध्ये, त्यामुळे लोक पाठीमागून चांगलं नाही बोलत. दादाच करू जाणे, बरोबर. ते आपले नेते आहेत. आता कला क्षेत्राचा विषय निघाला म्हणून बोलतो. कला क्षेत्राकडे तुम्ही कसं वळालात? हां, खूप मनोरंजक कथा आहे त्याची, वेळ खूप जाईल त्याच्यातनं. आमचे कौशिक काका म्हणून होते, ते ब्राह्मण, म्हणजे आमच्याकडे जातपात नाही, पण ते आवर्जून सांगतो की ते असल्याकारणाने त्यांना कलात्मक चांगली जाण होती. तेच मी एकदा म्हणलं, मग आप्पा मला पिक्चर बघायचा आहे, चित्रपट बघायचा आहे, इयत्ता 3री-4थीत असेल मी. तर ते म्हणले, सोपानराव तुम्ही मुलांना चित्रपट नका दाखव जाऊ, नाटक दाखवा. आणि मग त्या 4थीला खरं तर खूप अवघड नाटकं होती त्यावेळेस. गुंतता हृदय, कालचक्र, सागरा प्राण तळमळला, डार्लिंग डार्लिंग, बोल राधा बोल, संध्या छाया. आता गुंतता हृदय नाटक लागल्यानंतर मला काय कळणार होतं 4थीत ते गुंतता हृदय नाटक, काशीनाथ घाणेकरांचं, आशा काळ्यांचं नाटक. एवढं सुंदर, पण ते अवघड होतं. आता नंतर मोठ्या झाल्यानंतर पाहिल्यानंतर ते कळलं नाटक किती. पण तिथं मला गंमत काय यायची, तिथं वडील चांगले मिळायचे बालगंधर्वला. त्यामुळे वड्याचं आकर्षण, एकीकडे असलं काही मिळायचं नाही, कधीतरी हे जंगल होतं सगळे इथं. तर ते मी म्हणायचो नाटक लय आवडलं मला, खूप आवडलं असं म्हणायचं. का? तर मला खरं वडा खायला मिळायचं तिथं. मग ते अशी हाफचड्डीपासून सुरुवात झाली नाटक बघायला. ते हळूहळू इतकं नाटकांच्या, मग विजय जोशी आमचे निर्माते, नाट्य निर्माते, आमचा दत्ता मिरजकर गेले तो बिचारा, आमचा थोरला मित्र होता, म्हणजे मोठा भाऊ पण मित्र पण होता. तो नाटक मला विनामूल्य दाखवायचा. मग ऑर्केस्ट्रा आला किंवा नाटक आलं तर विनामूल्य. पण ते नाटक इतकं भारी वाटायला लागलं, लाईव्ह ॲक्टिंग. आणि मला खरं तर कलाकार व्हायचं होतं, ॲक्टर व्हायचं होतं. माझी कोणतीच स्वप्न मी जी ठरवली होती ती पूर्ण नाही झालेली. बरं. त्याचं कारण की अनेक संकटं आली, अनेक आव्हानं आली. वडील माझ्याकडे होते. माझा पांडुरंग, माझा बालाजी माझे वडीलच. कारण का त्यांनी मला लहान वयात सांगितलं राजकारण करायचं स्वतःच्या हिमतीवर कर, माझे पैसे नको घालू.
त्यांनी मला रीतसर घराच्या बाहेर काढलं. मग माझे लहान वयात लग्न झालं होतं. मी पत्नीला फिरवायला घेऊन जाऊ शकत नव्हतो. म्हणजे श्रीमंत बापाचा मुलगा बाहेर सांगावं असं आहे माझी परिस्थिती, लोक खरं नाही वाटणार. मग कुणाला सांगत नव्हतो, मन मारत होतो. आयुष्यभर मन मारत आलो. जर चांगले दिवस यायची सुरुवात झाली आणि पत्नीच गेली. पण त्याचं ही सगळी संकटं आली. आता हे नुसतं हे सांगत असताना एक बाजू माझ्या आयुष्यातल्या या घडामोडीची पण आहे. व्यक्तिगत आयुष्यातली मग ते इतके मोठे संकट आल्यानंतर कसा मी राहिलो ते माझ्या मुलीमुळं. माझी मानसी ती मला झाली, माझा मुलगा. आणि तिसरीला असताना पत्नी गेल्यानंतर मुलींनी मला जिवंत ठेवलं, जिवंतपणा दिला. म्हणून मी मुली दिसल्या की कोणत्याही मुलीमध्ये माझी मुलगी पाहतो की ती पण संकट आली ना. ती पण अर्थात ते संकटामध्ये मी एक संधी शोधत असतो. दुःखाचं कधी भांडवल नाही केलं. आणि लोकांना या स्टोऱ्या, रडक्या स्टोऱ्या मी कधी सांगत नाही. लोकांचं काय ते म्हणते तुझं प्रारब्ध आहे तू भोग ना. माझं आहे ते मी भोगतो. त्याचं ते लोकांना कशासाठी सांगायचं, लोकांना मध्ये त्याच्यामध्ये कशाला इन्व्हॉल्व करून घ्यायचं. तुम्ही आता म्हणालेत की माझी कुठली स्वप्न पूर्ण नाही झाले. 16 तारखेला तुम्ही कुठं पाहता स्वतःला? महानगरपालिकेत. नक्कीच तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते दिलखुलास, अभ्यासू, सुसंस्कृत राजकारणी भाऊसाहेब भोईर. त्यांच्याशी बोलत असताना वेळ कधी असा कटतो असंही कळत नाही. मात्र निवडणुकीची सध्या वेळ आहे, मतदानाला फार एक 4-5 दिवसच बाकी आहेत. त्यामुळे ते थोडासा मी देखील पॉडकास्ट आवडता घेतो. निवांत पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल. तुर्तास या पॉडकास्टमध्ये थांबूयात. धन्यवाद. नमस्कार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.